तर नमस्कार मंडळी, आपण इथे आलेलो आहोत आझाद मैदानला. सगळे आपले महाराष्ट्रातले सगळे कॅब रिक्षा चालक पूर्ण इथे आलेले आहेत. तर त्यांच्याशी आपण काय त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत, काय त्यांच्या मागण्या आहेत, हे आपण त्यांच्याशी विचारूयात आणि ते काय प्रॉब्लेम फेस करतायत. जे डॉक्टर आपले केशव क्षीरसागर सरांनी इथपर्यंत जो मोर्चा आणलेला आहे ते कशासाठी आणलेला आहे, का आणलेला आहे, कॅब चालक आपले काय फेस करतात प्रॉब्लेम, हे त्यांच्याशी आपण डायरेक्टली विचारूयात. तर आपलं नाव सांगा सर. मी संतोष लबडे, एक रिक्षा चालक, बघतोय रिक्षावाला संघटना, वाघोली विभाग अध्यक्ष. तर ओला उबेर रॅपिडो यांचे मनमानी आणि गुंडागर्दी थांबवण्यासाठी आम्ही इथं आलोय. काय फेस करता तुम्ही प्रॉब्लेम, काय तुम्हाला, काय तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं असं आहे, यांनी आम्हाला मीटर प्रमाणे रेट फेर दाखवावा, या पोर फेर दाखवायला पाहिजे. यांनी हे काय करतात, आम्हाला मीटर प्रमाणे देत नाही. यांच्या मनमानी प्रमाणे 14 रुपयांनी रेट देतात, 12 रुपयांनी देतात, 13 रुपयांनी देतात. यांच्या मनमानी प्रमाणे रेट देतात आम्हाला. तुमची कोणती गाडी आता चालवतात तुम्ही सध्या? रिक्षा चालवतो मी. रिक्षा चालवतात ते ओला उबेर रॅपिडोवर पण तुम्ही चालवतात? हो. तर तुम्हाला मीटरने परवडतं की ते रॅपिडो ओला उबेर जे भाडे देतात त्यांनी परवडतं तुम्हाला? मीटरनी परवडतं आम्हाला. मीटरनेच परवडतं ना. तर असं यांनी ओला उबेर वाल्यांचं एकदम मनमानी कारभार झालेला आहे. मी सुद्धा एक टॅक्सी चालकच आहे, मी पण खूप वैतागलेलो आहे. तर आपले अजून बांधव इथे आलेले आहेत, पूर्ण महाराष्ट्रातून आलेले. तुम्ही बघू शकता इकडे सगळं दाखव, सगळे आलेले आहेत इकडे, तुम्ही बघू शकता. तुमचं नाव काय सर? माझे नाव विजय पटले आहे. मी नागपूरहून आलेलो आहे. नागपूरहून आलात का? तुमचे काय चालवतात, रिक्षा चालवतात की कॅब चालवतात? रिक्षा चालवतो. रिक्षा चालवतात. तर तुम्हाला कशा पद्धतीने, मीटरने परवडतं की ओला उबेर रॅपिडो जे दर देतात ते परवडतं तुम्हाला? मीटर प्रमाणे परवडतो. मीटर प्रमाणेच परवडतं. काय प्रॉब्लेम फेस करतात तुम्ही आता सध्या? कॅब ॲग्रेटर कंपन्यांनी फेफ टू फेफ जे आमच्या आरटीओने जे रेट ठरवलं आहे, त्यांनी हे ॲप बेसवर ते रेट दाखवण्यात यावं व आम्हाला पण गाडी मेंटेनन्स वगैरे व घर चालवण्यात व्यवस्थित सरफडीत चालेल. म्हणजे घर चालवायला पण सध्या प्रॉब्लेम येतो यांच्या या बुकिंग्समुळे. लई अडचण जाते. अशा प्रकारे खूप अडचण येतात. बघा मित्रांनो, तुमचं नाव साहेब? माझं नाव संतोष उबाळे. तुम्ही काय, कोणती गाडी चालवता साहेब? मी रिक्षा चालवतो. भागतंय का तुमचं रिक्षावरती? रिक्षावरती अशी परिस्थिती आहे की गॅस भरावा का घर चालवावं का रिक्षाचे हप्ते फेडावे, अशी कंडिशन आहे. पण ह्या ज्या कंपन्यांनी जे आजपर्यंत जी पिळवणूक केलेली आहे ती पिळवणूक थांबली पाहिजे आणि आम्हाला आमच्या मीटर प्रमाणे जे दर आहेत ते ऍप्लिकेशनवरती किंवा जे काही त्यांचे जे प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती ते दिसले पाहिजे, तरच आम्हाला आमचं हक्क आम्हाला मिळेल आमचा. तर तुम्ही इथं आलात, तुम्हाला वाटतंय का आपल्याला आपल्या दर भेटतील? आम्ही इथं ह्या ध्येयाने आलोय की इथून आम्हाला आमचा हक्क घेऊनच जायचा आहे, भले तो त्याला उशीर का लागेना, आज उद्या किंवा परवा, पण आम्ही आमचा हक्क घेतल्याशिवाय इथं हलणारच नाही. म्हणजे इथं जोपर्यंत आपल्या हक्काचं मीटर, आपल्याला मीटर प्रमाणे रेट भेटत नाही तोपर्यंत तुम्ही इथून हलणारच नाही. सगळे बांधव तुमच्या सोबतच आहेत. थँक्यू. तुमचं नाव ताई? मी स्नेहल सातव, हडपसरून आलेले, रिक्षा चालक आहे. 7 वर्ष झालं मी चालवते. पण ओला उबेर रॅपिडो त्यामुळे आमचे रिक्षाचे म्हणजे प्रॉब्लेम येतात. मीटर प्रमाणे आम्हाला भाडं भेटलं पाहिजे. मीटर प्रमाणेच तुम्हाला पण परवडतं? भेटत मीटर नाही प्रमाणेच परवडतं आम्हाला. हे ओला उबेर रॅपिडोचे मनमानी जो कारभार चालू आहे तुम्हाला, तो म्हणजे जे काय किलोमीटर भेटते तुम्हाला, जसं जर ओला उबेरनी तुम्ही चालवतात तर? त्याला नाही, आपलं ह्यालाच मी चालवते. म्हणजे परवडतच नाही, एकदम चीप रेट भेटतो त्याचा. तुमचं साहेब नाव काय? मला दीपक भंडारकर नाव आहे. आम्ही नागपुरातून आलेलो आहे. आम्ही कमीत 35-40 ड्रायव्हर लोक आलेलो आहोत. अजून ओला उबेर कडून फारच त्रास आहे आम्हाला लोकांना. आम्ही भरपूर निवेदन दिले आहे गडकरी साहेबांना, ते आमच्या नागपुरातलेच आहे, आणि फडणवीस साहेब ते पण आमच्या नागपुरातले आहे. पण त्यांना वारंवार सांगून तरी ते काही करत नाही. आता फक्त एकच गरज आहे, पत्र देण्यापेक्षा एकत्र होण्याची आवश्यकता आहे ड्रायव्हर लोकांनी. त्याशिवाय दुसरं पर्याय नाही. पत्र देऊ भरपूर झालं यांना. आता फक्त एक वेळा मोर्चा करणं जरुरी आहे, मोठा मोर्चा. या मोर्चामधून तुम्हाला वाटतं फायदा होईल आपल्या सगळ्या कॅब चालकांना? लोक एकत्र आले तर जरूर फायदा होणार. पण आता ज्या पद्धतीने आपण इथे मोर्चा करतोय, पण काही गाड्या अजून लॉग इन आहेत इथे. म्हणजे आपण आता भाडे वगैरे मी ऑनलाईन बघतोय तर दाखवतातच आहेत भाडे मारायसाठी कॅब अजून आहेतच उभ्या. तर त्यांच्यासाठी काय बोलू इच्छिता तुम्ही? त्यांना तर आवाहन करतो की सगळेजण एकत्र या, एका प्लॅटफॉर्मवर या आणि सगळ्यांनी एकत्र मिळून हा लढा, संपूर्ण जो लढा आहे त्याला ताकद द्या आणि हिंमत द्या केशव साहेबांना. आणि मी सगळ्यांना विनंती करतो की हे काय सगळं साठगाठ आहे ओला उबेरच्या आणि साहेबासोबत. मी जी सत्यस्थिती सांगतो तुम्हाला. मी साहेब
साहेबांकडे आम्ही निवेदन देतो, साहेबांना पैसा येतो. 100% सांगतो मी, जे पण साहेब लोक आहे वरचे, कारण की आम्ही बॅच बिलासाठी आरटीओ मध्ये गेलेलो होतो. बॅच बिला जो कंपल्सरी आहे, पण आरटीआय मध्ये आम्ही जेव्हा टाकलं तर बॅच बिलला काही तुम्हाला कंपल्सरी नाही कॅबवाल्यांना. तर आम्ही साहेबाला विचारलं, आरटीओ साहेबांना, सर म्हणलं हे बॅच बिलला का बरं जरुरी आहे? तर साहेबांनी सांगितलं आम्हाला वरतून प्रेशर आहे. आता कोणाको प्रेशर मी बोलणार नाही शब्द, कारण या ब्रेडी यार बोलणार नाही, मला माहिती आहे काय होऊ शकतात, पण यांना प्रेशर आहे वरतूनच आणि त्रास देतात वरतूनच, आणि सगळ्या ओला उबेर कडून यांना जातात पैसे खिशामध्ये, सगळं साहेब लोकांना. त्यामुळे म्हणून आपण सक्सेस होऊ शकत नाही. सक्सेस केव्हा होणार? जेव्हा ड्रायव्हर लोक एकत्र येणार, एका प्लॅटफॉर्म येणार, तेव्हाच आपण सक्सेस होऊ. त्यावेळी दुसरा चार पर्याय नाही आपल्याकडे. तेच म्हणजे वरच्या यांच्याकडून आता इथे आपल्या रिक्षा चालक महिला पण आपल्याला जुडलेल्या आहेत, त्यांच्याशी पण आपण जरा संवाद साधूया. नमस्कार मॅडम, नमस्कार. काय नाव तुमचं? जयश्री अब्राहम. आपण कुठे असता? मी पुण्यावरून आले. पुण्यावरून आला तुम्ही? कोणती गाडी चालवता? रिक्षा चालक आहे. काय त्रास होतोय तुम्हाला या ओला उबेर रॅपिडो मुळे? त्यांनी आहे ना खूप जास्त प्रमाणात रेट जे आहे ते कापतात लोकांचे, त्याच्यामुळं तेही प्रॉब्लेम आहे. आणि मूळ म्हणजे त्यांनी अनेक जे ओला उबेर आहेत, ओला उबेर चालवणारे, तर त्यांचा जास्त नुकसान होतं. ते बसल्या ठिकाणी अनेकांचे पैसे कापतात. म्हणजे त्यांचं कमिशन जे कापतात तुमचे ते तुम्हाला हे नाही. तुम्हाला मीटरवर परवडतं का ताई? हो, नक्कीच. मीटरवर झालं तर तुम्हाला एकदम, कारण त्यांचं कमिशन कमी होणार, ते आपल्याला भेटणार. म्हणजे ते जे कमिशन घेतात एवढं तुमचं ते आम्ही त्याच्या कष्ट नाही करत. रोडवर आम्ही फिरतोय, आम्ही कमवतोय. सगळं बसल्या ठिकाणी आमचं पैसे घेतात ना. सगळं सीएनजी आपला, गाडी आपली, हप्ते आपण भरू, मेहनत आपली, आईचं पैसे घेतात. ते पैसे ते घेतात. कष्ट करायचं आम्ही आणि आईचं त्यांनी पिठावर वेगळ्यात ते ओढायचे. त्याच्यामुळं आमचा त्या गोष्टीला विरोध आहे. तुमचं नाव काय ताई? कामिनी पवार. कुठून आलात तुम्ही? चाकणवरून आले. तुम्ही पण चाकणवरून रिक्षा चालवतात? हो. तर तुमचं काय म्हणणं आहे या ओला उबेर रॅपिडो जे आपलं छळ करतायत, जे नुकसान आपण शोषतोय, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? सगळं बंद होऊन आपलं मीटर प्रमाणे चालू म्हणजे मीटर प्रमाणे तुम्हाला परवडेल. जे ओला उबेरचे जे रेट आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं आहे? ओला उबेरचे फारच कमी आहेत रेट. खूप म्हणजे इच्छाच होत नाही करायची ट्रिप. ओला उबेर मध्ये कामच नाही करा, फक्त मीटर, ओनली मीटरवर झालं तर तुम्ही मन लावून करता, हो हो हो. ते परवडन ओनली मीटरवरती. बरं, आता इथे आपण सगळे प्रोटेस्ट करतोय, पण बाहेर अजून पण गाड्या लॉग इन आहेत, अजून पण रिक्षावाले अजून पण लॉग इन आहेत, त्यांच्यासाठी काय बोलू इच्छिता तुम्ही? सगळ्यांनी यायला पाहिजे होतं. सगळे जर आले असते तर अजून हे झालं असतं. दबाव झाला असता. सगळ्यांनी. आता तुम्ही कधीपर्यंत इथे थांबणार आहेत? जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत. इथेच थांबणार का? मुक्काम पोस्ट मुंबई. तर बघू शकता मित्रांनो, आपण आता परत साहेबांना विचारूयात कॅबवाल्यांचे रेट्स काय आहेत वगैरे, ते त्यांनी चांगल्या पद्धतीत आपल्याला सांगितलेले. परवडतात की नाही परवडत? सर, आम्हाला नागपूरमध्ये ओलामध्ये कमीत कमी 10 ते 11 रुपये किलोमीटर मिळतात. कोणत्या गाडीचे? प्राईम गाडीचं. प्राईम गाडीचे 11 रुपये. आणि आमच्या फ्रॉड करतात आमच्या बरोबर. एक तर ते दाखवतात प्राईम प्लस मध्ये बुकिंग, आणि प्राईम प्लस रेट 10-11 रुपये 12 रुपये किलोमीटर. हे फ्रॉड करतात ते. फ्रॉड करतात ते. फ्रॉड जो ओला उबेर स्कॅम चालूच आहे पहिल्यापासून. हा. आणि आमची इच्छा आहे की नागपूर सिटीमध्ये पण जसे मुंबईमध्ये ते चालू आहे प्रोटेक्ट की मीटर टॅक्सी प्रमाणे चालावी, तसं नागपूरमध्ये पण आमचं प्रोव्हिजन राहील की नागपूरमध्ये पण ते मीटर टॅक्सी. म्हणजे जसं मुंबईला चालू तसं पुण्यात, नागपूरमध्ये, नाशिकमध्ये सगळे जेवढे आपल्या जिथे जिथे ओला उबेर आहे तिथे सगळीकडे तुमचं. आणि हे प्रोव्हिजन गुजरातमध्ये चालवले आहे. जे गुजरातची सरकार आहे ते हे प्रोव्हिजन करणार आहे 1-2 महिन्यामध्ये, आणि ते प्रोसिजर मध्ये आहे त्यांच्या मीटर टॅक्सी. ते नागपूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये झालं तर आम्हाला चांगला आनंद होईल सगळ्या ड्रायव्हर लोकांना. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, ड्रायव्हर अक्षरशः वैतागले आहेत. आणि त्यांच्या मध्येच आपले एक भाऊ आहेत, सोमनाथ साहेब. आपले खूप असे प्रसिद्ध आहेत, कलाकार आहेत अशा आमच्या नजरेमध्ये. त्यांच्याशी आपण जरा बोलूयात, त्यांच्या काय एक्सपिरियन्स आहे ओला उबेर रॅपिडो मध्ये. नमस्कार साहेब. नमस्कार, मी सोमनाथ सातपुते, पुणे शहर उपाध्यक्ष बघतो रिक्षा फोरम. सांगायचं एवढंच विषय की आमच्या रिक्षा चालकांचे एवढे हाल होत चाललेले आहेत सध्या की बिचारे कॅब चालकांना दाखवते रेट आणि नेते त्या रेटमध्ये. दुसरी गोष्ट, 10 लाख, 15 लाख, 9 लाख, 8 लाखाच्या गाड्या घ्यायच्या 7 आणि 8 रुपये किलोमीटरनी अक्षरशः कॅब चालवावं लागते. गैरविभागात नसेल त्यांचं, असं मला वाटतं वैयक्तिक. कारण की गाडीचे हप्ते एवढे,
व्याजाने पैसे घेऊन कॅब चालकांनी गाड्या घेतलेल्या राहतात आणि ह्यांचे असे मनमानी कारभार चालू झालेला होतो. प्लस कॅब चालकांना नाईलाजामुळे ते बुकिंग उचलावं लागतात EMI भरण्यासाठी. पण ह्याच्या माध्यमातून रिक्षा चालकांची अशी पिळवणूक होती की 98 रुपये किलोमीटर. कस्टमरला काय पाहिजे स्वस्त आणि मस्त, पण कस्टमरला हे माहित नसतं की ह्या कंपनी ओला असू उबेर असू रेपिडो असू ह्यांना परमिट नाही. परमिट नसताना सुद्धा बेकायदेशीर चालवतं. गव्हर्नमेंटला माझा हा मुद्दा प्रश्न महत्वाचा आहे. जर आम्ही कॅब चालकांनी किंवा रिक्षा चालकांनी जर आम्ही जर बेकायदेशीर एखादा धंदा चालू केला तर तुम्ही आम्हाला चालून देणार का? का तुम्हाला या कंपन्या भांडवल पुरवतात का? तसं सांगा. आम्ही ड्रायव्हर भाव मिळून तुम्हाला महिन्याला आम्ही भांडवल पुरवू. या कंपन्या एक तर लाथा घालून बाहेर काढा, असं माझं तुम्हाला स्पष्ट सांगणं आहे. परवडत असेल का नाही सांगा. आणि दुसरी गोष्ट, बिचाऱ्या कॅब चालकांना EMI भरावं लागतं नाईलाजामुळं. त्यांना EMI भरा गेल्यामुळं अक्षरशः कॅब चालकांचे हाल असे आहेत. 24 तास गाडीवर बसून सुद्धा त्यांना शिल्लक पैसे राहत नाहीत. 700-800 रुपये हजेरी राहत नाही. आणि रिक्षा चालकाची अशी परिस्थिती झाली, दिवसाला 500 रुपये पण येत नाहीत. गॅसचे दर तुम्ही गगनाला भिडवले का? मुंबईत गॅस तयार होतोय, गुजरात मध्ये स्वस्त, महाराष्ट्रात काय आम्ही का टॅक्स देत नाहीत? 18% आमच्याकडून GST घेतात आणि आम्हाला महाराष्ट्रात तुमच्यापेक्षा 20 आणि 15 रुपयांनी गॅस महाग घ्यावा लागतोय. ही परिस्थिती आमची महाराष्ट्राची आहे. मला लाज वाटते की आपल्या महाराष्ट्रातील राज्य म्हणजे कार्यकर्त्यांची किंवा या राजकारणी लोकांची. जर तुम्ही जर गोरगरीब कष्टकरी जर आंदोलनाला निघाले तर तुम्ही पोलीस प्रशासन पुढे घालून आम्हाला रस्ता बंद करायचं काम करतात. पडत्या पावसात आज आम्हाला कमीत कमी 4 तास 2 ते 2.5 हजार ड्रायव्हर भावांना पावसात इकडे तिकडे लपून बसावं लागलं, तरी पण तुम्ही आम्हाला रस्ता मोकळा करून दिला नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. नसीब पोलीस प्रशासनाने आम्हाला ट्रॅव्हल गाड्या बुक करून किंवा त्यांनी घेऊन इथं आणून सोडलं, त्यांचा मी आभार व्यक्त करतो. पण पोलीस प्रशासनाला असं पुढे घालून गोरगरिबांचे असे मुंडे पिळायचं काम करू नका. हीच तुम्हाला माझं सांगणं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.